सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। 50 वर्षांमधील सर्वात भीषण चक्रीवादळ 100 किमी वेगाने धडकण्याची शक्यता। देशात आणि राज्यातील या भागांना पावसाचे अलर्ट। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर बातमी काय आहे याविषयी। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी बातमी आपल्या भागाची या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। हवामान खात्याकडून पुन्हा एकदा भीषण अशा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या 50 वर्षांमध्ये असं चक्रीवादळ पाहिलं नव्हतं। एवढं मोठं हे चक्रीवादळ असणार आहे। अल्फ्रेड असं या चक्रीवादळाचं नाव आहे। शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान हे चक्रीवादळ समुद्र किनाऱ्याला धडकणार आहे। या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। या चक्रीवादळाचा वेग तब्बल 95 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे। या चक्रीवादळामुळे जवळपास 25 लाख लोकांवर मोठे संकट निर्माण झालं आहे। हे चक्रीवादळ ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे। सध्या ब्रिस्बेन शहरामध्ये या चक्रीवादळाची वाटचाल सुरू असून शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमारास हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे। गेल्या 50 वर्षांमधील हे सर्वात मोठं चक्रीवादळ असून तब्बल 25 लाख लोकांना या चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे। लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू असून रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे। ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावर प्रचंड उंचीच्या लाटा निर्माण झाल्या आहेत। तब्बल 12.3 मीटर उंचीच्या या लाटा निर्माण झाल्या आहेत। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोणीही समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये इशारा तेथील स्थानिक सरकारकडून देण्यात आला आहे। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे। एखाद्या भागात वादळ जितका जास्त काळ टिकेल तितके ते हळू चालते आणि तेवढा जास्त पाऊस पडतो। चक्रीवादळ जमिनीवर पोहोचताच त्यांची तीव्रता कमी होते, कारण त्याच्याकडे खाण्यासाठी कमी ओलावा असतो। सार्वजनिक वाहतूक आणि शाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत आणि वादळ येण्यापूर्वी परिसरातील रहिवाशांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।